अहिल्यानगर राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचे परम शिष्य उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज यांचे रविवारी सकाळी अहिल्यानगरमध्ये आगमन झाल्यावर गुरु आनंद चतुर्मास समिती अहिल्यानगर, सकल श्रावक संघ, अनंत तीर्थ अरहम विज्जा तसेच भाविकांनी त्यांचे जोरदार आणि उत्साहात स्वागत केले। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचे परम शिष्य उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज यांचे रविवारी सकाळी अहिल्यानगरमध्ये आगमन झाल्यावर गुरु आनंद चतुर्मास समिती अहिल्यानगर, सकल श्रावक संघ, अनंत तीर्थ अरहम विज्जा तसेच भाविकांनी त्यांचे जोरदार आणि उत्साहात स्वागत केले। या निमित्त आनंद ऋषी हॉस्पिटल ते आनंदधाम पर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी जय जयकाराच्या घोषणा उपस्थित नागरिकांनी शोभायात्रेदरम्यान दिल्या। यामध्ये मंगल कलश घेतलेल्या महिला आणि जैन समाजाचा ध्वज घेतलेले पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। शोभायात्रेदरम्यान प्रवीण ऋषी महाराज यांचे भाविक ठिकठिकाणी दर्शन घेत स्वागत करत होते। आनंदधाम या ठिकाणी महाराजांचे आगमन झाल्यावर महिला मंडळांनी टाळ्यांच्या गजरात भजन म्हणत महाराजांच्या भोवती गोल रिंगण करून जय जयकारात स्वागत केले। त्यानंतर प्रवीण ऋषी महाराजांनी आनंद ऋषी महाराजांच्या समाधी आणि स्मृतीस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले। आनंदधाम येथील सभागृहात उपस्थित भाविकांना प्रवीण ऋषी महाराजांनी प्रवचनातून संदेश देत मार्गदर्शन केले। मैं नहीं कर सकता हूँ, मैं करूँगा नहीं करूँगा, इन दो वाक्यों में अंतर क्या है? मैं नहीं कर सकता हूँ, मैं कर सकता हूँ, मैं नहीं करूँगा, मैं नहीं करता हूँ। इन दो वाक्यों में अंतर क्या? कौन सा वाक्य प्रयोग करते हैं? आप कौन सा सेंटेंस प्रयोग लेते हैं? मैं नहीं कर सकता हूँ कि मैं नहीं करूँगा? नहीं कर सकता। ये आपकी शक्ति पर आपको स्वयं को ही डालना है। भैया यावेळी सिद्धेश ऋषी महाराज, साध्वी विश्वदर्शना, सत्यप्रभाजी, अमित ज्योती आदींसह साधू संत आणि हजारो भाविक उपस्थित होते। यावेळी बोलताना अशोक बाबू शेठ बोरा म्हणाले, पूजनीय प्रवीण ऋषी महाराजांचे अहिल्यानगरमध्ये आगमन झाल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे। आचार्य आनंद ऋषी महाराजांची कर्मभूमी आणि त्यांचे लाडके शिष्य उपाध्याय पूज्य प्रवीण ऋषी महाराज पुण्याचा परिवर्तन चातुर्मास ऐतिहासिक करून नगरला त्यांचा पदार्पण झालं आहे। त्यांचं वास्तव्य आज आणि उद्या 2 दिवस आनंदधाममध्ये कुंदनऋषी महाराज, प्रवर्तक कुंदनऋषी महाराजांच्या सानिध्यात होणार आहे आणि त्यानंतर ते मिरीकडे प्रस्थान करणार आहे। त्यांचं नगरकरांना संकेत आहे का त्यांचं येणारा चातुर्मास अहमदनगरला होत आहे आणि त्या दृष्टीने ही भेट, जी धावती भेट अहमदनगरला त्यांची झाली आहे, ही फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा असा मायना लागते की लोकांमध्ये जी त्यांच्याविषयी श्रद्धाची भावना आहे ती जागृत, ते आल्यानंतर ती एक ऊर्जा अशी जागृत होते की सर्वांमध्ये जैन धर्माविषयी एक आकर्षण निर्माण होतं। विशेष करून युवा लोक, महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणावर त्यांचे अनुयायी आहे, भक्त आहेत आणि पुढे येणाऱ्या चातुर्मासमध्ये असंच सर्वांचा सहयोग मिळेल अशी अपेक्षा ठेवून मी गुरुचरणी वंदना करतो आणि श्रद्धापूर्ण वंदन करून अर्पित करतो, माझी भावना अर्पित। आरंभी अनिल पोखरणा यांनी स्वागत केले। यावेळी विलास कटारिया, राजू बोरा, सुरेश कटारिया, अशोक पितळे, आदेश चंगेडिया, संजय चोपडा, विजय पितळे, शैलेश मुनोत, डॉक्टर अभय मुथा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, राजेश भंडारी, संदीप देसरडा, संदीप गांधी, अनिल कटारिया, राजमल चंगेडिया, पोपटलाल कटारिया, जितू मुनोत आदींसह महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या।
प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.